मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक बकेट लिस्ट असते आणि टू डू लिस्ट असते की मला या गोष्टी लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायच्यात. माझ्या आयुष्यातली पण एक छोटीशी अशी माझ्या विशलिस्टमधली होती की मी स्ट्रॉबेरीचं फार्म कधीतरी बघावं, ते एक्सपिरियन्स करावं आणि ते आज सत्यात आलं आहे. सो आय एम ऑन क्लाउड 9 अगेन. आय जस्ट थॉट ऑफ शेअरिंग दिस एक्सपिरियन्स विथ यू. कारण मी स्ट्रॉबेरीच्या शेतात आलो आहे, तुम्ही बघू शकता. आय विल ऑल्सो शेअर सम ग्लिम्सेस इन दिस व्लॉग. आणि इथे म्हणजे एक फॅमिली आहे, ती इथंच राहते आणि द ओनर ऑफ अ लँड इज शिल्पा मॅडम आहेत आपल्यासोबत आणि त्या आपल्यासोबत गप्पा पण मारणार आहेत. तर आपण या शेताबद्दलही जाणून घेऊया आणि त्यांचं काही आपल्यासाठी म्हणजे स्पेशली व्ह्यूअर्स लाईक यू अँड मी हू विश टू कम टू दिस प्लेस, वॉन्ट टू एक्सपिरियन्स दिस. स्पेशली आपण म्हणतो स्ट्रॉबेरी पिकिंग ॲक्टिव्हिटी, वन ऑफ दी मोस्ट टुरिस्ट ॲक्टिव्हिटी असते ती. तर ते तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचं असेल तर मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांना कॉल करा, तुम्हाला फ्रेश शेतातून तोडून आणलेले स्ट्रॉबेरीज पण मिळतील. ओके. सो ताई, तुम्ही हे किती वर्षापासून करता हे शेती? माझे मिस्टर आहेत ना 20 वर्षापासून करतो. 20 वर्षापासून. तुम्ही राहायला इथेच आहे? हां, हे काय माझं. अच्छा. आणि हे साधारण किती कशी लागवड असते स्ट्रॉबेरीच्या प्लॅन असतो, बीज नाही मिळत आम्हाला, कंपनी तशी मिळते. कंपनीपासून त्या मिळाली बघा 30 प्लांट. ओके. कुठले वाले? ती व्हरायटी आहे ना, ती कंपनीपासून. अच्छा, ते मिळालेली आहे. अच्छा. आणि याची लागवड साधारण कशी असते? ते रोपटं लावायचे असतात? प्लॅन बघा, तुम्हाला दाखवते प्लॅन असतील. चला आपण प्लांट बघणार आहोत पुढे. अच्छा, ते लावायचे आपण. ओके. आणि अशा बघा, अशा ग्लासमध्ये धरायचे, नंतर मग असे प्लांट लावायचे. असे प्लांट्स असतात. हां. आणि ते प्लांट लावायचे असतात. हां, प्लांट्स लावायचे. आणि साधारणतः याला स्ट्रॉबेरी लागायला किती दिवस लागतात? स्ट्रॉबेरी लावल्यानंतर 2 महिन्यानंतर फळ येतात. 2 महिन्यानंतर फळ येतात. एका झाडाला अंदाजे किती फळ येतात? एका झाडाला बघा 5-6 महिने तरी येणार, 1-2 किलो तरी गावते, जास्त. एका झाडाला? एका झाडाला. आणि एक झाड 2 महिने राहतं? मस्त नाही, 5 महिने राहतं. 5 महिने राहतं. म्हणजे ते लावल्यापासून त्या क्लायमेट चांगलं असलं ना, असं वातावरण चांगलं असलं की झाड चांगलं राहतं. याला कुठलं वातावरण लागतं? म्हणजे खूप पाऊस असलेलं? नाही, पाऊस नाही चालत. ऊन लागतं. ऊन लागतं आणि थंडी लागते. थंडी लागते. आणि ऊन थंडी. इथे वर्षभर थंडी असते का? नाही, पाऊस भरपूर. पाऊस खूप असतो. पाऊस भरपूर इथे. आणि हे कुठल्या महिन्यात आपण जनरलीची लागवड करतो? ऑगस्ट महिन्यापासून चालूच करतो, पण आम्ही जरा लेटच लावतो. अच्छा, म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर ते लागवडी आणि वाढीचं. ऑक्टोबर पासून पुढे चालूच मिळतं. पुढे 6 महिने मग फळ येतं त्याला. चालू. आणि मित्रांनो, एका झाडाला साधारणतः 1 ते 2 किलो स्ट्रॉबेरी लागते आणि छोटा आहे त्या मानाने साईज. आपण नंतर क्लोज शॉट्स बघूयात त्याचे. आणि याला कुठले आपण खत पाणी कसं करतो आपण? कशा पद्धतीचं? पाण्याचं माझं मिस्टर वापरतो, आपल्याला नाही. म्हणजे पाणी द्यायला लागतं ना पण याला? हां, ड्रिप ड्रिप इरिगेशन आहे त्याला, आपण ठिंबक सिंचन म्हणतो. ड्रिप इरिगेशन ते आहे. आणि मग ह्याला मार्केट कुठे अवेलेबल आहे तुम्हाला? महाबळेश्वरचे टुरिस्ट प्लेसेस? लोकललाच? लोकल आणि कस्टमर भरपूर येतात आमचे. बरं. म्हणजे इथे घरी येऊन कलेक्ट करून घेऊन जातात? फोनवर आमचं ऑर्डर असतात. काय म्हणतात, बॉम्बेला पाठवा, गुजरातला पाठवा, पण आम्ही नाही सांगितलं. कारण की आहे ना, आम्ही माल चांगला देणार आणि तिकडे गेल्यावर टाकणार ती लोक. गाडीवाले कसे पण घेतात आणि मग ते यांनी क्वालिटी खराब दिली असं. हां, मग ते पण मग मार्केट आमचं पण डाऊन होतं. ओके. इथे तुमचा हा एक ब्लॉक दिसतोय, दुसरा हा आणि तिसरा आहे. तर हे ते मध्ये गहू आहे आणि तिकडे परत स्ट्रॉबेरी तो गेलाय प्लॉट. तो गेलाय म्हणजे त्याचं झालेलं आहे सगळं हार्वेस्टिंग झालं. क्लायमेट चांगलं नव्हतं ना त्याला. अच्छा, असं पण असतं. हां, क्लायमेट. नुकसान कुठल्या पद्धतीचे होत असतात? भरपूर नुकसान. जसं की पाऊस पडला मध्येच, पाऊस पडला की मग झाडं मरतात. अच्छा. झाडं म्हणजे हे गारा पडले ना, ते झाडांवर पडतात ना. आणि खूप नाजूक झाड आहे. हां, नाजूकच झाड. याला काही गव्हर्नमेंट सपोर्ट मिळतं का? जसं की फार्मिंग आहे तर काही नाही. मी सांगते का तुम्हाला, माझे मिस्टरच सगळं बघतात, बाकी फक्त आपलं देण्याचं काम करायचं. अच्छा. नक्की आपण माझ्या व्लॉग थ्रू मी शेअर करतो. जे कोणी व्ह्युअर्स असतील
इथे चांगला रिसॉर्ट पण आहे, तर त्याचा पण मी ब्लॉग बनवणार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि हे अगदी एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इट्स अ ब्युटिफुल रिसॉर्ट आणि त्याच्या शेजारी हे शेत आहे. तर तुम्ही येऊन हा शेतातला अनुभव नक्की घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी. क्या बात आहे. हे बघा, हे फ्रेश आहे, आणि तिकडे घराकडे पण भरपूर मोठी आहे. शेतातून तोडलेलं फळ आहे हे डायरेक्ट खाल्लं तर चालेल? चालेल, केमिकल नो. सुपर गोड आहे, अतिशय गोड आहे. याच्यात काही प्रजाती असतात त्याच्या? 22 व्हरायटी. 22 व्हरायटी आहे. ही कुठली व्हरायटी आहे? नाही सांगते. आणि याला खत पाणी कुठल्या प्रकारचं देत आम्ही असतात? शेणखत टाकलेले जास्त. फक्त शेणखत असतं? हा, शेणखत जास्त टाकलेले. फर्टिलायझर्स काही टाकत नाही, म्हणजे सगळी ऑर्गॅनिक आहे. सगळे ऑर्गॅनिक. केमिकल असल्यामुळे जास्त प्रोडक्शन होतं असं काही आहे का? भरपूर भरपूर माल उत्पादन जास्त ना, मस्त. ऑर्गॅनिक वाल्यांना कमी असं असतं. मला पण एक तुम्हाला पण देऊ? सरांना माझ्यासोबत बाय द वे हा सगळा शूट स्वप्नील गांगुर्डे सरांनी केलाय. ॲडव्होकेट स्वप्नील गांगुर्डे सरांनी केलाय. थँक्यू. ते पण ट्राय करणार आहेत. बघूया त्यांचा कसा अनुभव आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, स्वप्नील सर आहेत आपल्यासोबत. सर, कसा आहे अनुभव शेतातल्या स्ट्रॉबेरीचा? वंडरफुल. या स्ट्रॉबेरीज एवढ्या सुंदर आहेत आणि एवढ्या म्हणजे टेस्टी आहेत की जसं की फार्म मध्ये खाण्याची मजाच वेगळी आहे. क्या बात आहे. वन ऑफ द बेस्ट स्ट्रॉबेरीज आय एम हॅव्हिंग टुडे. वुड यू रिकमेंड इट टू आवर व्ह्यूअर्स? या श्योर, यू शुड कम टू दिस प्लेस. सर, प्लीज डू शेअर दिस लोकेशन. शुअर सर, शुअर. थँक्यू फॉर कॅप्चरिंग दोज मोमेंट्स सर. थँक्यू मावशी. ही व्हरायटी वेगळी. ही वेगळी आहेत. मुलगी असेल ना तुमची? हा, माझी मुलगी आहे, ती एकटी काय करणार आहे असं आहे ना. त्या स्ट्रॉबेरीचा पण व्हिडिओ काढायला भारी दिसेल तुम्हाला. अजून नाही. त्या फुलाच्या साईज प्रमाणे असते. ह्याची फुल साईज बघा छोटी असते. छोटे. हा, छोटी निघणार असं आहे. अच्छा, फुल मोठं असलं तर स्ट्रॉबेरी मोठी असते. आणि कस्टमरला काय लागतं? साईज मोठी लागते आणि कलर रेड लागतो. अजून त्यांच्याकडे बाय द वे ज्यूस पण बनवून देतात ना फ्रेश स्ट्रॉबेरीचे. नो शुगर, नो पाणी. क्या बात है. पण ती स्ट्रॉबेरी तशी लागते ना, अच्छा. ती बारीक लागते, मोठी नाही लागत त्याला. तुम्हाला हा एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी स्पेशली मी त्यांची परमिशन घेऊन एक स्ट्रॉबेरी तोडतोय. हे बघा, साईज बघा याची. इजंट इट सो ब्युटिफुल. बघा, तुम्ही बघितलं ना, तरी हे थोडंसं अजून हे अशा प्रकारे जर आपण तोडलं तर एक घरी नेईपर्यंत 2 ते 3 दिवसामध्ये काय होतं की हे पिकतं. खूपच छान आहे कलर. आणि मुख्य म्हणजे हे बघितलं तरी आपण म्हणतो ना, एकदम फ्रेश आणि असे हेल्दी वाटतंय की कुठे डाग नाही आहे, काही नाही आहे. छान दिसतंय आणि हा वेगळा अनुभव आहे खरं तर. आवडली का स्ट्रॉबेरी? कशी आहे चव? गोड आहे ना? आंबट नाही आहे. किती किलो नेत आहे? 1 किलो नेते. 2 किलो. आवडली ना? फ्रेश आहे, तोडलेली शेतातली. किती वेळा येते वर्षातनं स्ट्रॉबेरी? एकदा झाड लावलं ना ते किती वेळा येते? कंटिन्यू. गरवारीची अख्खी टीम आली आहे स्ट्रॉबेरीच्या शेतात. कसं वाटतंय स्ट्रॉबेरीच्या शेतात येऊन? खूप छान. याच्या आधी आलात का कधी? स्ट्रॉबेरीचं शेत नाही पाहिलंय. दुसऱ्यांदा झालं. आमचा हा पहिलाच अनुभव आहे स्ट्रॉबेरीची शेती बघायचा. म्हणजे आजच दुसऱ्यांदा झालाय हा अनुभव. ऑलमोस्ट हो. तेवढंच की आपल्या डुप्लिकेट मालपेक्षा थोडं फ्रेश भेटतं. हा, फ्रेश आणि क्वालिटी पण चांगली असते ना. हो, साप खूप येत असणार आहे वासाने. खालून निघायचा एखादा. नाही खाली अगर मी याच्यामुळे नाही झाला. याच्यामध्ये नाही, पण रात्री 100% साप भरपूर असतात. 2 ते 3 किलो. लहानपणी पुस्तकात ठेवायचं ना आपण हे? नाही हे असायचं. प्रत्येक जण बरेच लोक ते चायनीज हे नसतं का, चायनीज रोज, त्याचं पण ब्लॉसम असंच होतं.
माप्रवाले तर केवढं टन मध्ये देत असेल फेरी सॅम्पल. काय त्यांचं नाही. तर हा होता आपला स्ट्रॉबेरी फार्मिंग म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतातला अनुभव. आणि हे मला केवळ सरांमुळे कळालं बिकॉज ही वॉज देअर ऑन अ अराउंड दिस रिसॉर्ट. आणि ते बोलले की इथे एक फार्म आहे आणि अशा प्रकारची स्ट्रॉबेरीची शेती इथे आहे, आपण जाऊया आणि आपल्या व्ह्युअर्सना ते नक्की दाखवूया. त्यामुळे स्पेशली तुमच्यासाठी हा व्लॉग मी केला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच सर, बिकॉज ऑफ यू आर व्ह्युअर्स गॉट दिस अपॉर्च्युनिटी टू सी हाऊ द फार्मिंग ऑफ स्ट्रॉबेरीज आर डन. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो पण तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन, दिस इज संदीप सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.